चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला. अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो. आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून मांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे, त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल हा चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार काय जुलै महिन्यात आता आपण सर्वांनी करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री. काय असं केल्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी जुलै महिन्यात होऊ शकतो फायदा. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. चॅनलला जर आपण सर्वांनी आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे, त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार काय जुलै महिन्यात आता आपण सर्वांनी करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री. काय असं केल्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा जुलै महिन्यात होऊ शकतो या ठिकाणी फायदा. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी, ती दरपातळी सध्याच्या कंडिशनला 1200 रुपये प्रति क्विंटल पासून 1600 रुपये प्रति क्विंटल आहे. तर आपण सर्वांनी बघितलं तर काही बाजार समित्यांमध्ये तर A1 क्वालिटीचा कांद्याचा बाजारभाव हा सरासरी 2000 रुपयापर्यंत पोहोचलाय. पण ओव्हरऑल संपूर्ण राज्याचा विचार केला तर तो कांद्याचा बाजारभाव हा सरासरी सध्या 1300 ते 1500 रुपये प्रति क्विंटल दिसत आहे. जून महिन्यात कांद्याच्या बाजारभावाची जी स्थिती होती ती संपूर्ण स्थिती जुलै महिन्यात बदलणार आहे. जुलै महिन्यात कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे, तर दुसरीकडे जुलै महिन्यात कांद्याचा पुरवठा मात्र त्याच गतीनं घटणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जुलै महिन्यात मागणी व पुरवठ्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तोड तेजीही प्रदान करणार आहे. याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात 700 ते 800 रुपयाची सुधारणा होऊन कांद्याची दरपातळी सामान्यतः 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आपल्याला दिसणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागला की जर आम्हाला 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत जुलै महिन्यात दर मिळत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही जुलै महिन्यात कांदा विक्री करायला पाहिजे का आणखीन तेजीची वाट बघत या ठिकाणी थांबायला पाहिजे. बघा मित्रांनो, जर जुलै महिन्याचा आपण विचार केला तर आपल्याला 2000 ते 2500 दरम्यान भाव हा प्राप्त होऊ शकतो. पण त्याच्या पुढचं जर आपण भवितव्य बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्या की ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात यंदा रेकॉर्ड तेजी येऊन कांद्याची दरपातळी सुरुवातीला 4 ते 5000 आणि त्याच्यानंतर 6-7 हजार रुपयापर्यंत पोहोचू शकते. आपण जर फार पुढचा विचार नाही केला आणि सामान्यतः 4 ते 5000 रुपये प्रति क्विंटलचा विचार केला तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटते जुलै महिन्यात या तेजीत कांदा विक्री करण्यापेक्षा तर आपण सर्वांनी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात या तेजीत कांदा विक्री केली तर आपल्याला दुप्पट ते तिप्पट फायदा आरामशीर इथं होऊ शकतो. पण आता काही कांदा उत्पादक कास्तकार बांधव असे आहेत की ज्यांना आर्थिक अडचण आहे, ज्यांना आर्थिक चणचण आहे, पैशाची फार गरज आहे, ते मात्र जुलै महिन्यात या तेजीत कांदा हा त्यांच्या गरजेपुरता विक्री करू शकतात. ज्यांच्याकडे लो ग्रेडचा कांदा आहे तो सर्व कांदा या असणाऱ्या तेजीत विकायला काही हरकत नाही. पण समजा आपली थांबण्याची कॅपॅसिटी असेल 1-1.5 महिना ते 2 महिने थांबून जर आपल्याला 1000 ते 2000 रुपये प्रति क्विंटलचा फायदा मिळत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपलं थांबणं आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मग तुम्हीच विचार करून बघा की जुलै महिन्यात 2000चा भाव तुम्हाला परवडेल का मग ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला 4000 रुपये प्रति क्विंटलचा भाव परवडेल. आता आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण सर्वांनी नियोजन करायचं आणि त्याच्यानुसार आपण सर्वांनी या ठिकाणी विक्रीचा निर्णय घ्यायचा. पण माझा सल्ला आहे की आपण सर्वांनी जुलै महिन्यात अजिबात कांदा विक्री करू नये. जास्तीत जास्त कांदा हा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यासाठी रोखून आणि राखून ठेवावा.
ज्याच्यामुळे आपल्याला दुप्पट ते तिप्पट फायदा हा 100% या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कशा पद्धतीनं राहील, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हे ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांचे सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो. खूप खूप आभार.